जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिक्कर मराठी। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर 100 डेज चॅलेंजची सिरीज आपली चालू आहे। आजचा आहे आपला 39 नंबरचा सेशन, म्हणजे 39वा दिवस आहे जो की तुम्ही आमच्या सोबत राहून अभ्यास करताय। तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये प्रगती झालेली आहे आणि ते तुमच्या उत्तरांवरून तर कळतच आहे। ठीक आहे, तर हे जे काही आपलं चॅनल चालू झालेलं आहे सगळ्या तुमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या 100 डेज चॅलेंजचा फायदा झाला पाहिजे। नक्कीच सगळ्यांना गुड आफ्टरनून। पटकन आपलं हे जे काही सेशन चालू झाले तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा। ठीक आहे, पहिला प्रश्न बघण्याच्या आधी आपला जो काही 2023चा टिक्कर मराठीचा रिझल्ट आहे 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा, तर याही वर्षी याच्यापेक्षा डबल पटीने आपला रिझल्ट लागणार आहे। मग या रिझल्ट मध्ये जर तुमचं नाव तुम्हाला हवं असेल तर टिक्कर मराठीशी कनेक्टेड राहायचं आहे। चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती? ठीक आहे, 4 पर्याय आहेत, 11, 12, 13 आणि 14। तर कोणता पर्याय बरोबर असेल हे आपल्याला इथे ओळखायचं आहे। ठीक आहे, एकूण स्वरांची संख्या आपल्याला विचारलेली आहे, मग आत्ताची विचारली, आधीची नाही। ठीक आहे, तर आता आपले इंग्रजी स्वर त्यालाच आदत्त स्वर म्हणतात, ä आणि अ हे दोन ऍड करून स्वरांची एकूण संख्या किती झालेली आहे तर 14 झालेली आहे। त्यामुळे आपला पर्याय कोणता योग्य येणार? पर्याय चौथा योग्य। सेशन चालू झालेला आहे, प्रत्येकाने शेअर करायचे, जे नवीन जॉईन होत असतील मुलं त्यांनी व्यवस्थित बघायचे। वर्ण म्हणजे काय बरं? वर्ण म्हणजेच काय? आता व्याख्या प्रत्येकाला माहितीये, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, असा रट्टा सगळ्यांनी मारलाय। पण तोंडावाटे जे मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतो आपण? काय असतात ती? अक्षर असतात, शब्दरूपे असतात, ध्वनी रूपे असतात की वाक्य रूपे असतात? तर मूलध्वनी म्हणजे फक्त आवाज आहे, तो जोपर्यंत लिहून ठेवत नाही तोपर्यंत ते अक्षरामध्ये रूपांतरित होत नाही। त्यामुळे वर्ण जेव्हा फक्त तोंडावाटून बाहेर पडतात तेव्हा ती फक्त आणि फक्त काय असतात रे? ध्वनी रूपे असतात। त्यामुळे आपला इथे पर्याय कोणता योग्य आहे? वर्ण म्हणजे ध्वनी रूपे होत, पर्याय तिसरा योग्य। पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीची 15 डिसेंबर पर्यंत 3 करोड व्ह्यूअरशिप झालेली आहे कंप्लीट। अजून पुढे आता वाढलेली आहे, पण 15 डिसेंबर आपण डेट घेतली आहे। तर याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे, या आनंदामध्ये आमचाही आहे, तुमचाही आहे, कारण आम्ही जेवढी मेहनत केली तेवढीही तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत केलेली आहे। ठीक आहे, तुम्हीही हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवलाय, त्यामुळेच हे टार्गेट आपण कंप्लीट करू शकलो। तर असंच सपोर्ट पुढे तुम्ही कायम चालू राहू द्यात अशी मी आशा करते। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता हे आपल्याला ओळखायचा आहे? र, ग, ज आणि म। दंत तालव्य वर्ण कोणता आहे 4 पर्यायांपैकी? आता दंत तालव्य आणि तालव्य दोघांमधला फरक मी तुम्हाला सांगितला। दंत तालव्य म्हणजेच काय, तर शेवटी अ चा उच्चार, शेवटी काय अ चा उच्चार होतो। मग कोण आहे याच्यामध्ये? तर च, छ, ज, झ आणि त, ते, ज, झ असा दोनच याच्यामध्ये आपण फरक करू शकतो। त्यामुळे पर्याय तिसरा इथे योग्य आहे। प्रत्येकाने प्रीमियर आहे म्हणून लक्ष द्यायचं नाही असं नाही, मॅडमची गप्पा मारायला रोज तुम्ही येता का असंच याच्यावरून सिद्ध होतं। अभ्यास करायला येतो ना, मग प्रीमियर असू दे किंवा लाईव्ह असू दे, प्रश्नांचा सराव तुमचा होणं गरजेचं आहे। ठीक आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण प्रमुख उष्म्यांची संख्या किती आहे? पर्यायामधून उत्तर द्या। उष्मे म्हणजे घर्षक, आणि घर्षकलाच काय म्हटलेलं आहे कालेलकरांनी? चित्कार असं म्हटलेलं आहे। तर किती आहेत बरं प्रमुख उष्मे? कोणते कोणते आहेत? उष्णता निर्माण होऊन घर्षण तयार होतं तोंडामध्ये, श, श, स, 3च उष्मे आहेत। त्यामुळे पर्याय पहिला इथे आपला बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी 100 डेज चॅलेंजची सिरीज आपण चालू केलेली आहे, लवकरच आपण बाकीचेही उपक्रम घेऊन येणार आहोत, कारण मंजूर जागा फिक्स झालेल्या आहेत, किती आहेत त्या, तर लवकरच पुढे प्रोसेस होऊन भरती निघेल। त्यामुळे आपण काय करणार आहोत, मुलांना जशी गरज पडेल तसे लेक्चर्स आपण इथे घेऊन येणार आहोत फक्त तुमच्यासाठी। तर तुमचं एकच काम राहील की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा चॅनल पोहोचवायचा आहे। पुढचा प्रश्न, मूर्धन्य वर्णांचा गट ओळखायचा आपल्याला।
मूर्धन्य वर्ण आता मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. KTM दो, काल ताईने माझ्यासाठी दही आणले किंवा कचाट्यात पाय, ह्या 3 ट्रिक आपल्याकडे आहेत. एक ट्रिक तर तुम्हाला मुलांमधल्या एका मुलाने सांगितली बॅच मधल्या. ठीक आहे, तर या तिन्ही ट्रिक पैकी कुठलीही एक ट्रिक तुम्ही इथं वापरा आणि मूर्धन्य गट ओळखा. मू म्हणजे काय रे? एम. KTM, एम 3 नंबरला आहे. मग 3 नंबरला स्पर्श व्यंजनांचा कुठला गट आहे? क च ट. बरोबर. मग ट ठ ड ढ न कुठे आहे रे? आणि र श ळ हे काय आहेत आपले मूर्धन्य वर्णांचा गट आहे. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आता थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं, त्यांना वर्ण असे म्हणतात. पर्याय कोणता योग्य? पर्याय पहिला योग्य. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अचूक जोडाक्षराचा पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर जोडाक्षराचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. बघायला गेलं तर शुद्ध शब्द आपल्याला एकदम सोपा ओळखायचा आहे. आरसा, त्याचा समानार्थी शब्द आहे दर्पण. दर्पण कुठे शुद्ध लिहिलेलं आहे, कोणत्या पर्यायामध्ये, ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. दर्पण, दर्पणल, दर्पण, दपर्न. तर कसा लिहितो आपण? पर्याय 1 मध्येच आहे दर्पण, हा शुद्ध आहे. पर्याय पहिला योग्य. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? सगळ्या मुलांसाठी हे प्रश्न फायद्याचे आहेत आपले. बघू शकता प्रश्न जास्त बेसिक पण नाही, जास्त हाय लेवलचे पण नाहीयेत. त्यामुळे आताच्या घडीला तुम्ही ज्या प्रश्नांच्या शोधात आहात ते प्रश्न आपण इथे घेतोय. ठीक आहे. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलाय रे? ए ऐ ओ औ संयुक्त स्वर आहेत. ओ कोणापासून बनलेला आहे? तर अ अधिक पहिला उ किंवा अ अधिक दुसरा उ यांच्यापासून काय बनतो? ओ बनतो. ठीक आहे. कुठे आहे मग अ अधिक उ? तर पर्याय चौथ्यामध्ये आहे. ज्यांना सेशन आवडते लाईक करून घ्यायचे. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? पद्धती विचारलेत, प्रकार नाही. 1 2 3 4. आता तुम्ही म्हणाल मॅडम 4 पद्धती आहेत. ठीक आहे. र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत ते सांगायचे मला तुम्ही. चला, पूर्ण उच्चाराचा र जोडण्याच्या 2 पद्धती आहेत. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आणि अपूर्ण उच्चाराचा र जोडण्याच्या सुद्धा 2 प्रकार आहेत. ठीक आहे. हे दोन्ही 2 मिळून तुम्ही 4 म्हणता, बरोबर. पण तुम्ही बुक मध्ये जर बघितलं असेल, कुठल्याही बुक मध्ये किंवा माझेही लेक्चर बघितलेले असतील की र या व्यंजनाच्या जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? तर 2च पद्धती आहेत. पूर्ण उच्चाराचा र जोडण्याची पद्धत आणि अपूर्ण उच्चाराचा र जोडण्याची पद्धत, या 2च पद्धती आहेत. त्यामुळे पर्याय कोणता इथं योग्य आहे आपला? चौथा नाही, तर पर्याय दुसरा योग्य आहे. कळाले? कन्फ्युज व्हायचं नाही अजिबात. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी, पोलीस भरतीसाठी आपल्याकडे विजय बॅच आहे. त्याची फी 2500 रुपये आहे. ठीक आहे. पण आता सध्या या बॅचवर डिस्काउंट ऑफर चालू आहे. मग ज्यांना ही बॅच घ्यायची आहे, डिस्काउंट पाहिजे, त्यांनी ऑफिस नंबर खाली दिलेला आहे त्यावर कॉल करून विचारा डिस्काउंट काय आहे ते. म या वर्णाचे स्थान कोणते? म या वर्णाचं स्थान काय आहे? कंठस्थान, तालव्य स्थान, ओष्ठस्थान आणि मूर्धास्थान. ठीक आहे. तर सगळ्यात शेवटची लाईन कोणती आहे आपली स्पर्श व्यंजनांमधली? क च ट त प. मग प चा गट काय आहे? प फ ब भ म. हे काय आहेत रे? यांचा उच्चार करण्यासाठी ओठांची हालचाल होते, म्हणून याला काय म्हणणार आहे आपण? याला औष्ठ्य वर्ण म्हणणार. यांना काय म्हणणार? औष्ठ्य वर्ण म्हणजे ओष्ठस्थान. याच्यामध्ये उ चा पण समावेश आहे स्वरांचा. ओके. मग पर्याय कोणता योग्य आहे इथे? पर्याय तिसरा योग्य. सेशन बऱ्याच विद्यार्थ्यांनी शेअर केलेलं नसेल तर प्रत्येकाने शेअर करून घ्यायचंय. चला, खालीलपैकी स्वरादी वर्णांची जोडी कोणती? स्वरादी वर्णांची जोडी कोणती आहे? य र ओ औ अनुस्वार विसर्ग त्र आणि लू. स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर येतो त्याला म्हणतो आपण स्वरादी. म्हणजेच काय? तर
ज्यांचा उच्चार करण्याच्या आधी कोणत्या तरी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं आपल्याला. अनुस्वार आणि विसर्ग म्हणजेच अम आणि आहाच्या रूपात इथं दिलेलं आहे ते आहेत आपले स्वरादी. पर्याय तिसरा योग्य. अ अधिक ई एकत्र आल्यामुळे डॅश डॅश तयार होतो. अ अधिक ई एकत्र आल्यामुळे काय तयार होतो? तर ए ऐ ओ औ. अ अधिक पहिला ई किंवा अ अधिक दुसरा ई आपला काय तयार होतो? ए तयार होतो. पर्याय कोणता योग्य? पर्याय तिसरा योग्य. मला माहितीये तुम्ही एकमेकांशी प्रीमियर चालू आहे तर गप्पा मारत आहात, बरोबर? पण जे गप्पा मारतात त्यांनी एवढं लक्षात ठेवायचंय की 2025 ला सुद्धा तुम्हाला टिक्कर मराठीवरच असंच टाइमपास करत राहायचंय. ठीक आहे? काही भविष्य नाही तुम्हा लोकांचं. जर तुम्ही मॅडम लाईव्ह नाहीयेत म्हणून जर चॅटिंग करत असाल ना, काहीच भविष्य नाहीये. स्वतःच्या मनावर आपण कंट्रोलच नाही ठेवू शकत. दंड नसलेले अक्षर पुढील पैकी कोणते? ज्याला कोणताच दंड नाही. आता दंड म्हणजे नाही ना, अर्धा दंड, उभा दंड, अर्ध्या दंडाला जोडलेला वर्ण, उभ्या दंडाला जोडलेला वर्ण, ठीक आहे, किंवा स्वतंत्र उभा दंड, या पद्धतीचे प्रकार आहेत वर्णमालेमध्ये व्यंजनांचे. ठीक आहे. द, क, क्ष आणि र, तर ज्याला कुठलाच दंड नाही, एकदम फ्लेक्झिबल आहे. कोण आहे रे तो? र, कोणताच दंड नाहीये. ठीक आहे. इथं अर्धा उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे, मध्यभागी उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे, शेवटी उभ्या दंडाला जोडलेला वर्ण आहे. ओके. पण र काय आहे? त्याला कोणताच दंड नाहीये म्हणून र हा दंड नसलेला अक्षर आहे, वर्ण आहे, व्यंजन आहे. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी मॅरेथॉनची सिरीज आपण चालू केलेली आहे, बरोबर? आतापर्यंत 3 मॅरेथॉन आपले झालेले आहेत. ओके. तर आज आपलं चौथं मॅरेथॉन आहे, ते म्हणजे सामान्य विज्ञानाचं. आज ठीक 4 वाजता हे मॅरेथॉन आपलं चालू होणार आहे. 2 तासामध्ये जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव या मॅडम तुमचा करून घेणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने महत्वपूर्ण मॅरेथॉन आहे, प्रत्येकाने अटेंड करायचं आहे आज ठीक 4 वाजता. पुढचा प्रश्न, कोणते व्यंजन कंठ्यवर्ण प्रकारात मोडत नाही? कोणतं व्यंजन असं आहे की कंठ्यवर्ण प्रकारात मोडत नाही? च, क, ख आणि ग. आता कंठ्यवर्ण म्हणजे सगळ्यात पहिलंच, पहिली लाईन क ख ग घ, वाङ्मयातला न, पुढे अजून अ आहे, हे पण आहे, ह पण आहे आणि विसर्ग आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये कोण दिले बरं? क ख ग आहे, च दिलेला आहे. च म्हणजे 2 नंबरची लाईन. 2 नंबर कशामध्ये येतं रे आपल्या? च तालव्यमध्ये येतो. त्याच्यामुळे आपला पर्याय कोणता योग्य इथे? पर्याय पहिलाच योग्य आहे. ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? उष्मे, स्पर्श, महाप्राण, स्वतंत्र. उष्मे मागाशीच बघितलं, श श स. स्पर्श व्यंजन तर 25 आहेत आणि महाप्राण एक विचारला तर ह आहे, एकूण विचारला तर 14 आहे. सगळं तोंडी सांगते बघा. हा, महत्वपूर्ण वाटत असेल, लक्षात राहत नसेल तर लिहून घ्या. आणि स्वतंत्र वर्ण, त्यालाच दुसरं नाव आहे आपल्या ळला, द्रविडीय गटातील वर्ण, द्रविडीय वर्ण. ठीक आहे. का स्वतंत्र वर्ण म्हटलंय? कारण ळ पासून कुठल्याही शब्दाची सुरुवात होत नाही, म्हणून तो स्वतंत्र आहे. पर्याय चौथा योग्य. 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतात रे? जेव्हा 2 स्वर एकत्र येतात आणि मग एक स्वर बनतो त्याला काय म्हणतो आपण? ए ऐ ओ औ काय आहेत? हे स्वर बनण्यासाठी 2 स्वर एकत्र आलेत ना. अ अधिक ई, आ अधिक ई, अ अधिक उ, आ अधिक उ, ए ऐ ओ औ. हे संयुक्त स्वर आहेत. नावातच आहे ना, संयुक्त म्हणजे कोणाचं तरी मिश्रण केलेलं आहे. तर कोणाचं मिश्रण? 2 स्वरांचं मिश्रण केलेलं आहे. पर्याय चौथा इथे योग्य आहे. खालीलपैकी कोणत्या वर्णांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात? मग अशीच बघितलं आपण, श, श आणि एक ऍड केला स, तर हे झाले आपले उष्मे किंवा घर्षक. या वर्णांचा उच्चार करताना तोंडामध्ये उष्णता निर्माण होऊन घर्षण तयार होते, म्हणून यांना उष्मे किंवा घर्षक असं म्हणतात. यालाच कालेलकरांनी स्थितकार असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग पर्याय कोणता योग्य इथे? पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, स्पेशल पोलीस भरतीची बॅच आपल्याकडे चालू आहे. बॅचचं नाव आहे विजय बॅच. त्याची फी आहे 2500 रुपये. या बॅच वर सध्या डिस्काउंट ऑफर चालू आहे 2500 वर. तर किती डिस्काउंट आहे? ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी इथं ऑफिस नंबर दिलेला आहे, याच्यावर कॉल करा आणि चौकशी करून बॅच घेऊन टाका. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते स्वर सजातीय नाही? सजातीय स्वर म्हणजेच काय रे? उत्तराचा क्रमांक द्या, मी उत्तर सांगते, हे व्याख्या सांगते. उच्चारात समानता,
म्हणजे सजातीय, एकाच जातीचे. 3 आहेत पर्यायमध्ये, एक नाहीये. उ उ उ उ उच्चार सारखा आहे ना. ई ई उच्चार सारखा आहे. अ आ उच्चार सारखा आहे. अ आणि उ उच्चार सारखा नाही, म्हणून ही आपली विजातीय जोडी आहे. सजातीय नसून काय आहे, विजातीय आहे. आणि एक लक्षात घ्यायचंय, सजातीय जोडीपासून दीर्घ स्वर तयार होतो आणि विजातीय जोडीपासून संयुक्त स्वर तयार होतो. कळालं? बघा, सेशन आवडत असेल, सेशनला लाईक करायचे, थोडं फास्ट होत असेल तर लक्षात घ्या. आज मला कमेंट दिसत नाहीये, त्यामुळे तुमचे डाऊट क्लिअर करू शकत नाही. काही डाऊट पडला असेलच तर आपण उद्या क्लिअर करूयात. ओके. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे? क ट क प. आता क चे 2 दिलेत म्हणजे तुम्ही बघूच शकता इथे. ट चा गट आहे ट ठ ड ढ न. प चा गट आहे प फ ब भ म. क चा गट आहे क ख ग घ न. मग इथं क चा गट दिलेला आहे. कोणाचा गट आहे हा? द ध. कोणाच्या गटात आहे तर त चा गट आहे. त थ द ध न. मग पर्याय कोणता योग्य आपला इथे? चुकीची जोडी पर्याय तिसरी चुकीची जोडी आहे. संयुक्त स्वर म्हणजेच काय? मगाशीच बघितलं आपण ए ऐ ओ औ. हे स्वर बनण्यासाठी 2 स्वरांचं एकत्रीकरण आपल्याला करावं लागतं. मग व्याख्या काय येईल संयुक्त स्वरांची? सर्व स्वर एकत्र येणे, सर्वांनी मिळून आवाज काढणे, 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले ह्रस्व उच्चार असलेले. तर 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले स्वर त्याला आपण म्हणतो संयुक्त स्वर. पर्याय तिसरा योग्य. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. महाप्राण व्यंजने म्हणजेच काय रे? तर ज्यांच्यामध्ये एच येतो, इंग्लिश वर्णामध्ये एच येतो स्पेलिंग मध्ये. कोण आहे बरं असं? आता तुम्ही इथेच बघू शकता की ज मध्ये एच येत नाही, त्यामुळे हा झाला कॅन्सल. र मध्ये एच येत नाही, कॅन्सल. क मध्ये एच येत नाही, कॅन्सल. ख फ आणि ध तिघांमध्येही एच येतो, म्हणून हे आहेत आपले महाप्राण. एकूण महाप्राण किती आहेत रे? 14 आहेत. ओके. पर्याय पहिला. इलिमिनेट कसं केलं आलं लक्षात? पर्याय पहिला इथे आपला योग्य आहे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी SSC GD ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी टिक्कर मराठीने एक चॅनल ओपन केलंय. त्याचं नाव आहे टिक्कर मराठी SSC एक्झाम. ज्यांनी अजूनही हा चॅनल बघितला नसेल, युट्यूबला सर्च करा, सबस्क्राईब करून घ्या आणि ह्याच्यावर जे लेक्चर होत आहेत ते सगळे बघा व्यवस्थित. पुढे ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात? उष्णे, उष्ण व्यंजन, महाप्राण, स्वतंत्र वर्ण की अर्धस्वर. ख आणि झ काय आहेत? इलिमिनेट करायला जर आपण गेलो तर अर्धस्वर आहेत य र ल व. स्वतंत्र वर्ण आहेत आपले, स्वतंत्र वर्ण ळ आहे. ठीक आहे. महाप्राण आहे ह. आणि उष्मे, उष्ण म्हणतात, उष्ण नाहीच आहे, उष्मे आहेत. मग महाप्राण फक्त ह आहे, पण एकूण बघितलं 14 आहे ना ज्यांच्यामध्ये एच येतो. आता झ मध्ये पण एच येतो आणि ख मध्ये पण एच येतो इंग्लिश लिहिताना, त्यामुळे महाप्राण आहे ख आणि झ. पर्याय दुसरा आपला बरोबर आहे. बघितलं कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलाय? विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. विसर्ग कसा वर्ण आहे रे? तालव्य, ओष्ठ्य, कंठ्य आणि दंत तालव्य. विसर्ग कसा आहे? तर सगळ्यात पहिल्या लाईन मध्ये विसर्ग येतो. क ख ग घ वाङ्मयातला न, ह आणि विसर्ग येतो याच्यामध्ये. म्हणजे पहिली लाईन कशामध्ये येते? स्पर्श व्यंजनांची कंठ्यमध्ये येते. त्याच्यामुळे विसर्ग हा एक उच्चार स्थानांमध्ये बघायला गेलं तर कंठ्यवर्ण आहे. पर्याय तिसरा योग्य. निय हे संयुक्त व्यंजन डॅश डॅश असे लिहिता येईल. निय कसं लिहितात? आता नियला हलांत केलेलं नाहीये, त्याच्यामुळे शेवटी अ असणार. मग निय कसा लिहिला जातो? द अधिक न अधिक य अधिक अ निय. ठीक आहे. हे संयुक्त व्यंजन नाहीये तर इथं जोडाक्षर म्हणावं लागेल आपल्याला, कारण संयुक्त व्यंजन जर म्हटलं तर त्याला हलांत केलेलं असतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये अ मिक्स नसतो जर संयुक्त व्यंजन असतं तर. पण इथं हलांत नाहीये म्हणजे हे आपलं जोडाक्षर आहे, आणि जोडाक्षर आहे म्हणजे शेवटी स्वर मिक्स आहे. कळाला दोन्हीमधला फरक संयुक्त व्यंजन आणि जोडाक्षरामधला? पर्याय चौथा इथे आपला योग्य आहे. तर हे होते आजचे आपले प्रश्न. प्रश्न कसे वाटले मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि प्रत्येकाने सेशन व्यवस्थित बघितलं असेल अशी मी आशा करते. कोणी गप्पा मारल्या नसतील एकमेकांशी, बरोबर? तर टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. दोनही तुमच्या अभ्यासासाठी अगदी महत्वाचं आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. उद्या पुन्हा भेटूया. काही डाऊट आज पडला असेल तर उद्या विचारा.
ठीक आहे, बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल दी बेस्ट, जय हिंद. आणि फाईल एक्सपोर्ट करते त्यामुळे प्रत्येकाला भेटेलच. प्रत्येकाने मग टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, चलो थांबू मग इथे. अभ्यास करत राहा, काही अडलं तर मला बिंदास विचारा. बाय बाय, टेक केअर, जय हिंद.